3.5 ते 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर एका 24 वर्षाच्या नराधमानं बलात्कार करून तिने ही बातमी बाहेर पसरू नये म्हणून तिला डोक्यात दगड घालून जीवच मारलं। किती वाईट वाटलं असेल ना त्या चिमुकल्या मुलीला जेव्हा 24 वर्षाच्या नराधमानं तिच्यावर असा अत्याचार केला आणि तिला जीवच मारलं। आमच्या चिमुकलीवर अन्याय अत्याचार झाला, तिला न्याय मिळालाच पाहिजे, त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आमच्या पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर मोठ्यात मोठा गुन्हा दाखल करू आणि त्याला लवकरात लवकर कडक शिक्षा देऊ। 3.5 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार झाला ही गोष्ट जेव्हा मला कळाली तेव्हा माझ्या काळजाची ठोकीच वाढली। बाळ यज्ञा, तुला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली। झाले व्हिडिओ बनून, मिळाल्या लाईक्स, वाढल्या असतील ना फॉलोअर्स, व्ह्यूज तर भरपूर आले असतील। लाज वाटायला पाहिजे। एका कुटुंबावरती सहन न होण्या एवढा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या काळजामध्ये जे दुःख आहे, त्यांना होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या तुम्ही जाणून घ्यायचं सोडून तुम्ही व्हिडिओ बनवून आपल्या लाईक्स आणि फॉलोअर्स आणि व्ह्यूजच्या भानगडीमध्ये, आणि त्यात हे प्रशासन, आम्ही त्या आरोपीला पकडलेलं आहे आणि आम्ही त्याला लवकरात लवकर असल्या प्रकारची शिक्षा देऊ, असल्या प्रकारची त्याच्यावर कारवाई करू। काय कारवाई करणार तुम्ही? काय शिक्षा देणार तुम्ही त्याला? अरे येड्यातल्या येड्या माणसाला सुद्धा कळतं की 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीवर जर असल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होत असन तर ज्याने अन्याय अत्याचार केला त्या आरोपीला श्वास घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये। अरे नसेल होत तुमच्याकडून शिक्षा देणं, नसेल होत तुमच्याकडून कारवाई, तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हवाली करून टाका ना त्या आरोप्याला, त्याला त्या कुटुंबाच्या हवाली करून टाका ज्या कुटुंबातील चिमुकलीवर असल्या प्रकारचा अन्याय अत्याचार झालेला आहे। करू द्या त्यांना त्या आरोपीसोबत काय करायचं तर त्या आरोपीला पापण लावायच्या आत भर चौकात राखेल पेट्रोल टाकून त्याला भर चौकामध्ये चितून द्यायला पाहिजे, तेव्हा जाऊन हा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबेल। हे बलात्काराचे प्रकरण असे थांबणार नाही साहेब। हे बलात्काराचे प्रकरण तेव्हाच थांबतील जेव्हा आरोपींना तुम्ही सर्वसामान्यांच्या हवाली करून टाकता। ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या हातून त्याच्या चितड्या होतील तेव्हाच हा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबेल। जय हिंद।